शिष्यवृत्तीच्या पायरीवरून स्वप्नांच्या शिखराकडे जागृतीची वाटचाल. जागृती हायस्कूलच्या शिष्यवृत्ती धारकांचा भव्य सत्कार सोहळा. 27 विद्यार्थ्यांचा फेटा, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव. शिष्यवृत्ती परीक्षा ही फक्त गुणांची शर्यत नसून आत्मविश्वास, सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचं नियोजन आणि परिश्रमाचे धडे देणारी सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांनी या पायरीवरून स्वप्नांच्या शिखराकडे वाटचाल करावी असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूरचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी केलं. ते जागृती हायस्कूलच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सतीश घाळी होते. स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी केलं. सचिन मगदूम यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय, जिज्ञासा, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. अध्यक्षीय मनोगतातून डॉक्टर सतीश घाळी म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षेत जागृतीनं घवघवीत यश मिळवून दबदबा निर्माण केलाय. हा पॅटर्न राज्यात लयभारी ठरत असून ही मेहनत सातत्यानं पुढे चालू ठेवावी. या कार्यक्रमात कुमारी सोनाली पाटील, इसा मुल्ला, कुमारी श्रद्धा मगदूम, कुमारी अमृता पाटील, समर्थ शिंदे, केतकी माने, हेरंब मांगले, प्रेरणा रावण, प्रगती खटावकर यांच्यासह एकूण 27 शिष्यवृत्ती धारकांचा कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस.एन. शिंदे, मुख्याध्यापक उमेश सावंत, शिवाजी अनावरे, प्राध्यापिका विद्या पन्हाळे, प्राध्यापिका स्वाती क्षीरसागर, प्राध्यापक गुरुलिंग खंडारे यांच्यासह सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ गीता पाटील आणि सौ कल्पना शिंदे यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार उपमुख्याध्यापक बी.जी. कुंभार यांनी मानले. या सोहळ्यामुळे शाळेत उत्साहाचं आणि प्रेरणेचं वातावरण निर्माण झालंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.